बाकी इतर बोलायला सुरुवात करण्याआधी मी हे सांगू इच्छिते, काही काही मैत्रिणींचे अजूनही प्रश्न असेच आहे की तू दवाखान्यात आहे किंवा तुला बरं नाही आहे तरी तू शूट का करते. तर मला त्यांना परत परत सांगावं लागतं आहे की माझा लेफ्ट लेग कमरेपासून खाली गेला आहे, बाकीचं मला कुठे काही झालं नाही. जसं की मी आता हातात मोबाईल घेऊन बोलू शकते, मला बसायला उठायला प्रॉब्लेम आहे, बाकी गोष्टींना नाही. ते मला पोटावर झोपावं लागत होतं, आता मी पाठीवरही झोपू शकते. दुसरी गोष्ट, ऑपरेशन थोडं पोस्टपोन झालेलं आहे. उद्या सकाळी 5 वाजता माझं ऑपरेशन आहे. उद्या गुरुवार आहे, स्वामींचा वार आहे. तर गुरुवारी माझं ऑपरेशन होणार आहे. त्या दृष्टीने ज्या काही टेस्ट करणं गरजेचं होतं, मग ते ECG असो, 2D इको, त्यानंतर ब्लड टेस्ट, त्या सगळ्या माझ्या करून झालेल्या आहेत आणि सगळ्यांचे रिपोर्ट जे आहे ते नॉर्मल आलेलं आहे. परंतु एक माझा ॲज ऑलवेज असणारा प्रॉब्लेम, तो म्हणजे माझं हिमोग्लोबिन 8.9 आहे. त्यामुळे थोडे कॉम्प्लिकेशन म्हणजे ब्लड मला द्यावं लागेल ऑपरेशनच्या आधी आणि नंतरच माझं ऑपरेशन होऊ शकेल. तेवढा एक हे निघाला. तर 5चा टायमिंग दिला आहे. आता ते ॲनेस्थेशिया वगैरे बरीच तयारी असते ऑपरेशन म्हटल्यानंतर. तर साधारण 2 तास वगैरे लागतील ऑपरेशनला. आणि दुसरी गोष्ट, 4-5 दिवसापासून आई आणि भाऊजाई ज्योती आलेल्या होत्या. भाऊजाईचे मुलंही छोटे, स्वरा 10-11 वर्षाची, वीर 13-14 वर्षाचा. मग त्यांना त्यांच्या मम्मीची आठवण येत होती. स्वराने रडून फोनही केला होता रात्री. तर मग ज्योती गेली सिन्नरला. आज प्रशांतजी जरा लेट गेले, त्यांचं काही काम नव्हतं, तर पुष्कळ लेट गेले ते, 3:30-4ला वगैरे गेले. तर मग ज्योतीला घेऊन गेले आणि तिकडून येताना आता ते कोणाला आणतील ते तुम्हाला कळलंच, कोणाला तरी तर घेऊनच येतील. उद्या सकाळी ऑपरेशन आहे म्हणून. तसं आम्हीही मॅनेज करू शकतो, पण मग घरचं कोणीतरी पाहिजे बा म्हणून. तर चला, तेवढे 4-5 दिवस ज्योती आली, राहिली, घरचं सगळं तिने बघितलं, ब्रेकफास्ट, लंच, डिनर, माझ्याजवळ इथे येऊन झोपली. ते काय कमी थोडं आहे का, नाही का? अशा वेळेस आपलेच लोक आपल्या कामं येतात आणि आपण त्यांचं एहसानमंद असलंच पाहिजे. तर असं सगळं अपडेट आहे. सलाईन मला आत्ताही चालूच आहे. आता फक्त उद्या ऑपरेशन झालं की एकदाची ह्या त्रासातून मी मुक्त होईल. परत जीवनात हा त्रास मला परत कधीच होऊ नये हीच ईश्वरचरणी प्रार्थना.